विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला एक गोष्ट डिक्लेअर करायची आहे की मी लिहिलंय टॉप कॉलेजेस इन पुणे, पण मी तुम्हाला काय सांगणार आहे, योगेश अकॅडमी नावाचं चॅनल आहे, माझाच स्टुडंट आहे, लक्षात घ्या, 1-2 वर्षापूर्वीचा। मग त्या चॅनलवरती तुम्हाला पुण्यातील बेस्ट कॉलेजेस फ्रॉम टॉप टू बॉटम गेल्या वर्षीचं कट ऑफ सहित त्याने एक व्हिडिओ प्रोव्हाइड केलाय, प्लीज तो बघा आणि चॅनलला त्याच्या सबस्क्राइब पण करा। सुरुवातीलाच मी काय सांगतोय माहिती आहे का, हे नंतर मी बाकीच्या विषयावर बोलणार आहे, मेनली रिपीट करायचं का नाही या विषयावर। बरं, हे झालं पुण्यातलं कॉलेजेस बरं का। आता मुंबईतले कॉलेजेसबद्दल मी तुम्हाला सांगितलंय, KB वर्ल्ड आहे आपला कार्तिक दादा, समीर शेख त्याच्या चॅनलवरती पण त्यानं टॉप कॉलेजेस दिलेत, ओके। आणि काउन्सिलिंग म्हणलं तर यशचं चॅनल हे मस्ट आहे, यश आराध्य, ओके। आता मेन मुद्द्याला आपण डिस्कशन करूया। आपण काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून अगदी रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्युअसली मी पालकांशी बोलत होतो। काही मुद्दे समोर आले, ते तुमच्याशी मला डिस्कस करायचे आहेत। एक गोष्ट जाणवली मला, काय ते बघा, की सगळ्यांना बेस्ट कॉलेज हवंय। सगळ्यांना बेस्ट कॉलेज का हवंय? कारण मुलांना वाटतंय, बरोबर आहे त्यांचं, की जर बेस्ट कॉलेज असेल तर प्लेसमेंट सुद्धा चांगल्या कंपनीत होणार, पॅकेजेस हायर लेवलचं मिळणार आणि लाईफ सेट, बरोबर ना। काल एक अतिशय छान असे एक पालक आणि एक विद्यार्थी मला भेटायला आला होता। त्या पालकांनी त्या मुलाला काय सांगितलं बघा, की हा ठीक आहे, पॅकेजेस तुम्हाला मिळतील, पण स्ट्रगल तो थांबणार नाही आहे। ते पालक काय म्हणले बघा, की आज पण आम्ही स्ट्रगलच करतोय, ओके, सकाळपासून संध्याकाळपर्यंत। म्हणजे एक लक्षात घ्या, पॅकेजेस जेवढे मोठे मिळतात ना, तेवढ्या तुमच्या जबाबदाऱ्या पण वाढणारच आहेत। म्हणजे ही एक रियालिटी बरं का। म्हणजे हा एक मुद्दा मी तुम्हाला सांगितलाय, की तुम्ही बेस्ट कॉलेज मिळवा, ओके, चांगलं पॅकेज तुम्हाला मिळणार आहे, पण तुम्हाला कष्ट नेहमीच घ्यावे लागणार आहेत, हे लक्षात घ्या, ओके। जेवढं मोठं पॅकेज तेवढी जबाबदारी जास्त, तेवढा आनंद जास्त, हे लक्षात घ्या, जबाबदारी आपल्याला घ्यायच्याच आहेत। बरं, आता मेन मुद्दा काय, की काही मुलं असे भेटलेत की ज्यांचं पर्सेंटाईल कमी आहे, 10वीला खूप छान मार्क होते, पण 12वीला पर्सेंटाईल कमी आहे। मग या मुलांनी काय केलं पाहिजे? अक्षरशः सांगतो, मी काल पण बोललोय, खूप कमी पर्सेंटाईल असतील तर रिपीट केलं पाहिजे। पण एक गोष्ट मला जाणवली, मी तुम्हाला सांगतो, रिपीट करायचं आहे म्हणून मला भेटायला येणाऱ्या मुलांचा पहिला प्रश्न असतो, सर बॅच किती ते किती असेल, तुम्ही लेक्चर्स किती ते किती घेणार? तर मी तुम्हाला सांगतो क्लिअरली, CETत रिझल्ट पाहिजे असेल ना, तुम्ही रिपीट करणार असाल ना, तुमचं पर्सेंटाईल खूप कमी असेल तर रिपीट करा, पण जर नसेल तर तुम्ही पहिला ऑप्शन फॉर्म मध्ये भाग घ्या, कॅप राऊंड मध्ये। का माहितीये का, रिपीटर समोर थोड्याशा समस्या येणार आहेत बरं का। पहिली गोष्ट काय, 50% क्रायटेरियाची आपल्याला भीती वाटते थोडीफार, यावर्षी येईल का? तर या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे तुम्हाला। मी तुम्हाला सांगू का, 100% कोणी शुअर नाही याच्या बाबतीत, पण मी एवढं सांगू शकतोय की आता सप्टेंबर महिना सुरू आहे, ओके, फेब्रुवारीमध्ये ते एक्झाम घेत आहेत बोर्डचे, 6-7 महिने उरलेत, बघता बघता ते पण संपतील। अशा वेळेस अजून अनाउन्समेंट नसताना यावर्षी इम्प्लिमेंट करतील असं वाटत नाही, नेक्स्ट इयर पासून करतील अशी आशा करायला काय हरकत नाही। मोस्ट प्रॉबिलिटी तसंच होईल, त्यामुळे 50% घाबरायची गरज असं मला वाटत नाहीये। पण मेन पॉईंट काय, डिलीटेड पोर्शन आता इन्क्लूड होणार ना। यावर्षी जी 12वीला मुलं आहेत त्यांना 25% पोर्शन डिलीटेड नाही आहे। मग तुम्ही जर रिपीट केलं तर डिलीटेड पोर्शनचा पण अभ्यास करावा लागणार आहे। काही टॉपिकमध्ये आता करंट इलेक्ट्रिसिटी सारखा टॉपिक त्यात काहीच डिलीटेड नव्हतं, काही प्रॉब्लेम नाही, पण मॅग्नेटिक मटेरियल सारखा टॉपिकमध्ये भरपूर पार्ट डिलीट होता, आता तो करावा लागणार आहे, बरोबर आहे। अरे रिपीट करणं एवढं सोपं नाही आहे। रिपीट करावं तर नीटच्या मुलांनी म्हणूया आपण, एकदा दोनदा नाही, 3दा नाही, 4-4 वेळा रिपीट करतात, कसं कुणास ठाऊक, पण करतात बरं का रिपीट, लक्षात घ्या। पण ठरवलंय तुम्ही रिपीट करायचं तर मग कंडिशन्स काय आहेत तुम्हाला मी सांगतो बघा। बॅच, लेक्चर, ओके, ऑफलाईन क्लासेस, यातून थोडंसं बाहेर पडलं पाहिजे, स्वतःहून अभ्यासाला बसलं पाहिजे। आता कॉलेज नाही आहे, प्रॅक्टिकल नाही आहे, 15 नाही 18 तास अभ्यास केला पाहिजे। स्ट्रॅटेजी परफेक्ट बनवली पाहिजे, लक्षात घ्या। मॅथ्सला खूप वेळ दिला पाहिजे, त्याचबरोबर फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर पण दुर्लक्ष व्हायला नाही पाहिजे। आणि यासाठी तुम्हाला आयसोलेट व्हावं लागेल, हार्डवर्क तर प्रचंड करावंच लागेल। आयसोलेट होणं म्हणजे काय, तर मी सांगतो सेल्फ स्टडीचं प्रमाण वाढवणं। आता माझ्याकडे 3 मुलं आहेत जे रिपीट करतायत, लक्षात घ्या। ह्यांना मी गेले 4 दिवसात काहीही शिकवलेलं नाही आहे,
हे ऑलरेडी मी अगोदर एकदा बोललोय, परत रिपीट करतोय. त्यांना अभ्यास करायला लावतोय. डाऊट्स मला विचारा म्हणतोय. बघा, मी माझ्याकडे जेवढी यशस्वी मुलं आहेत ना, त्यांचं सगळ्यांचं एक्झाम्पल देताना हेच सांगतो पालकांना की त्यांनी केलंय, त्यांनी वेळ दिला, ते थांबले क्लासमध्ये, त्यांनी दिवस रात्र स्टडी केलाय म्हणून रिझल्ट मिळालाय. ही रियालिटी आहे, लक्षात घ्या. हे लवकर समजून घेतलं पाहिजे. काय होतं, रिपीट करताना तुम्ही पेज भरून न्यूजपेपरमध्ये ॲड येतात क्लासेसच्या. आता देशातल्या टॉपच्या क्लासेसच्या ॲड येतात, महाराष्ट्रातल्या क्लासेसच्या पण ॲड येतात. लातूर, नांदेड मोठे मोठे क्लासेस आहेत, लक्षात घ्या. एक पेज भरून ॲड असते. सकाळ, पुढारी, कुठले न्यूजपेपर काढा, तुम्हाला ॲड दिसेल. त्यातल्या रिझल्टकडे बघून क्लास जॉईन करायचा आहे का? नाही. त्यांनी रिपीट केलं म्हणून तुम्हाला यश मिळणार आहे का? नाही. एक लक्षात घ्या, प्रॉपर गायडन्स पाहिजे बरं का, हे पण महत्त्वाचं आहे. पण हा प्रॉपर गायडन्स, मला एक अतिशय आनंद होतो बरं का, लक्षात घ्या. मी बघितलंय एक लोकमत मधली न्यूज, मी अगोदर पण बोललोय या विषयावर, की नीटमध्ये त्या मुलानं ऑलमोस्ट 600 पेक्षा जास्त स्कोअर केला फक्त यूट्यूबचा वापर करून. मग हे देखील पॉसिबल आहे. म्हणजे होतंय काय बघा, की सगळ्यात महत्त्वाचं की रिपीट करायचं का नाही, हा फार मुद्दा मोठा आहे. रिपीट करा जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला होणार, पण जरा देखील शंका मनात असेल तर रिपीट करण्यात काहीही अर्थ नाही आहे. ओके, बरं. आता आणखीन अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे बरं का, लक्षात घ्या. ओके, की तुम्हाला आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे, ओके, तुम्हाला भेटायला आला होता. ॲक्च्युली त्याचे अकॅडमी वेगळीच आहे. मग तो काय म्हणला की आमच्या अकॅडमीत आम्हाला ऑप्शन फॉर्म भरून देणार आहेत. मी म्हटलं हा काय प्रकार आहे? तर त्यानं काय सांगितलं बघा, की आम्हाला सरांनी बोलवलंय, मग आमच्या पर्सेंटाईलनुसार आम्हाला ते ऑप्शन फॉर्म लिस्ट तयार करून देणार आहेत. मी म्हटलं हे एकदम चुकीचं आहे. तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्ही भरणार आहे. अरे, प्रत्येक मुलाचा ऑप्शन फॉर्म भरणं फार कठीण आहे. मग मी त्याला ते प्रूव्ह कसं करून दिलं बघा. मी त्याला प्रश्न विचारला, मुंबईतले कॉलेजेस तू घेणार आहे का? तो म्हणला तसं शुअर नाही, VJTI मिळालं, SP सरदार पटेल मिळालं तर घेईन की, म्हणजे बाकीचे कॉलेजेस. म्हटलं नाही, लिस्टमध्ये ती कॉलेज पण देणार सर ते. दुसरी गोष्ट, पुण्यात सुद्धा बरं का, की आता COEP आणि PICT बरोबर आहे, याचं CS बरं, त्याच्यानंतर IT, CS आणि ITचा क्रम लावणं फार अवघड आहे ना. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मी असं म्हणेन, मी COEP CS नंतर PICTचं CS घेतलं तर कदाचित थोडं कट ऑफ कमी असल्यामुळे ते मिळून जाईल ना. मग पुन्हा असं वाटलं अरे आपल्याला COEPचं CS ला कॅप राऊंड 2ला आपण ट्राय करायला पाहिजे होता. म्हणजे त्याच्याऐवजी किंवा काही मुलांना असं वाटतं की PICTचं CS घेण्यापेक्षा COEPचं ENTC घेऊया ना. एक लक्षात घ्या, ब्रांच इम्पॉर्टंट आहे माझ्या मते बरं का. मग ते भले CS घ्यायचं आहे ना तुम्हाला, COEPला नाही मिळालं तर PICT पण चालेल या मताचा मी आहे, लक्षात घ्या. ओके, कॅप राऊंड 2ला जर फ्रीज फ्लोट करून तुम्ही ऑप्शन तसं फॉर्म भरला, तुम्ही ट्राय केला तरी चालू शकतंय. आता मेन पॉईंट तुमच्या लक्षात आला. दुसरी गोष्ट TFWS, त्यानुसार पण आपल्याला ऑप्शन फॉर्म मध्ये बदल करावा लागतोय. बरं, प्रत्येक ठिकाणी बदल, डिफेन्स कोटामध्ये तुम्ही ऍप्लिकेबल असाल तर त्यानुसार विचार करावा लागतोय. EWS चा पण विचार करावा लागतोय. तर प्रत्येक मुलाचा ऑप्शन फॉर्म हा सेम नाहीये, ही रियालिटी पहिला लक्षात ठेवा. आलं का ध्यानात तुमच्या? त्यामुळे तुम्ही कुठूनही रेडीमेड कॉलेजची लिस्ट मिळाली भरली आहे. ओहो, मी लास्ट इयरचा अनुभव सांगतो तुम्हाला. मित्राची लिस्ट आहे तशी कॉपी करून भरणारी मुलं पण बघितलेत मी. अरे, एक्झाम मध्ये केलं, इथं पण तसंच करून चालणार नाही आहे, लक्षात घ्या. काय होतं, अवघड आहे ऑप्शन फॉर्म एकट्यानं भरणं, अनुभव नसेल तर. लास्ट इयर मला आणि आणखीन एक मुलं काय करतात, लास्ट इयर कट ऑफचा वापर करा की, पण त्या कट ऑफमध्ये बसतील एवढेच कॉलेज घेऊ नका. थोडं हायर कट ऑफचे पण कॉलेज घ्या, थोडेसे आणि लोअरचे पण घ्या थोडेफार. ओके, ऑप्शन फॉर्म भरताना लिमिटेडच कॉलेज नाही, थोडीशी लिस्ट मोठी बनवा. आता होतं काय बघा, की ज्यांना सिव्हिल आणि मेकॅनिकल घ्यायचं आहे ना, ती मुलं जरा खुश असतात बरं का बाळांनो. रिझन काय, जास्त डोक्याला टेन्शन नसते. CS वाल्यांमुळे सिव्हिल आणि मेकॅनिकलचे कट ऑफ तसे खाली चालेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांना 96, 97, 97% जर असेल तर इव्हन COEP मध्ये सुद्धा चान्सेस आहेत. सिव्हिल मेकॅनिकलसाठी अगदी 96, 95 पर्यंत चान्सेस आहेत, हे लक्षात घ्या बरं का, सिव्हिल आणि मेकॅनिकलला. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, माझा मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंगच करणार आहे. बरं, सगळेच मुलं विचारतात बऱ्यापैकी का सिव्हिल का. ओके, तर मी तुम्हाला सांगू का, त्याची आवड आहे, त्यानं ठरवलंय, त्याचे काही ड्रीम्स असतील. ओके, बरं, सगळ्यात महत्त्वाचं, पुढं काय करणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग करून, ह्याची उत्तरं त्याच्याकडे पण नाही आहेत. ओके, आणि मी पण त्याला विचारत नाही पुढे जास्त काय करणार आहे. अरे ऑब्व्हियसली 4 वर्ष तो सिव्हिल इंजिनिअरिंग शिकेल, नंतर तो पुढं गेट सारखी एक्झाम देऊन ती पण क्रॅक करेलच, मला खात्री आहे. आणि तो बघेल पुढं काय. आत्ताच तुम्हाला सांगू का, तुम्हाला पण हाच प्रश्न फेस करावा लागतो बरं का. जर तुम्ही CS सोडून दुसरं काय करायचं ठरवलं ना, तर का व पुढं काय करणार आहे असा प्रश्न होतो. मेन काय माहिती आहे का,
सिव्हिल मेकॅनिकलला गव्हर्नमेंट जॉब इतर बँकच्या तुलनेत जास्त आहेत बरं का, पण तिथं पण कॉम्पिटिशन खूप असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, या व्हिडिओत मी जरा गप्पाच मारले तुमच्याशी, तुमचा वेळ घेतल्यासारखं मला वाटतंय, पण थोडंसं गरजेचं होतं तुम्हाला सांगणं की रिपीट करताना बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतील, ध्यानात घ्याव्या लागतील. इझी नाही आहे ते, पण माझ्याकडे मला आनंद होतोय सांगायला की हेमंत जाधव, मी कितीतरी वेळा त्याचं नाव घेतलं, लक्षात घ्या, आता 96 ऑलमोस्ट जवळजवळ 97% आहेत म्हणूया आपण, आणि गेल्या वर्षीच्या पेक्षा डबल ट्रिपल 4 टाइम्स त्यानं पर्सेंटाईल इन्क्रीज केलं, पण तेवढा वेळ देऊन अभ्यास करून. आणि लवकरच M1 लॉन्च करणारच आहे बरं का, लक्षात घ्या. M1 एक 10 दिवस फक्त म्हणूया आपण, आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या दरम्यान आपला CETचा पण क्रॅश कोर्स यावर्षी लवकर सुरू होणार आहे. लास्ट इयर क्रॅश कोर्सचा खूप फायदा, हजारो मुलांना त्याचा फायदा झाला, लक्षात घ्या, आणि यावर्षी पण होणार आहे. ओके, आणि अतिशय व्यवस्थित आम्ही तो लॉन्च करू योग्य वेळेस म्हणूया आपण, जेणेकरून बोर्डची तयारी आणि CETची तयारी बरोबर बॅलन्स ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. ठीक आहे, मग ऑल द बेस्ट, धन्यवाद.